नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि गेल्या वेळेसही आम्ही एका रविवारी गेलो होतो बाहेर असंच फिरायला 15 दिवसापूर्वी. त्याच्यानंतर गेल्या संडेला माझ्यामुळे जमलं नाही, पण या संडेला मात्र पुन्हा आम्ही गेलो आणि आम्ही ज्या डोंगरावर गेलो होतो ना तिथे छानसं छोटंसं मंदिर होतं सटुबाईचं आणि हे आमच्या शेतापासून अगदीच जवळ आहे. तर त्यामुळे आम्ही इथे गेलो होतो. इतकं मस्त वातावरण होतं आणि इतका मस्त व्ह्यू होता ना हा, मी काय सांगू, अगदी नेक्स्ट लेवलचा. आणि त्यात दुसरी गोष्ट अशी की या पूर्ण डोंगरावर आम्ही चौघजणच होतो, बाकीचं नवांना कोणीच पळायचं नव्हतं, नाही. फक्त मी, नवन्याचे पप्पा, नवन्या आणि म्हणून आम्ही चौघच होतो. त्यामुळे इतकं भार वाटत होतं, फुल प्रायव्हसी असल्यासारखं वाटत होतं कारण कोणीच नव्हतं आजूबाजूला, फक्त बर्ड्सचे आवाज, मोराचा आवाज, वाऱ्याचा जे आवाज येत होता तोच. त्याच्या व्यतिरिक्त ना गाड्या ना इतर कुठला नाही का बडबड वगैरे काहीच नव्हती. इतकी छान शांतता होती, खूप छान वाटत होतं. हे मी ना शब्दात सांगू शकत नाही. आणि आम्ही जेव्हा असं चौघं सोबत असतो ना, मला त्याहून भारी दुसरं काहीच वाटत नाही. इतका छान क्वालिटी टाईम स्पेंड होतो की हे जो डिसिजन हा अगदी बेस्ट आहे. जो आम्ही फिरायला जायचा जो डिसिजन घेतला आहे संडेला रोज सकाळी उठून, तो अगदी बेस्ट आहे. कारण एक वेगळं फीलिंग येतं, एक वेगळी एनर्जी येते, दिवसाची सुरुवात खूप छान होते आणि हे अगदी सकाळ-सकाळ म्हणजे 9-10 वाजेपर्यंत या सगळ्या गोष्टी होऊन जातात आणि दिवसभर अगदी म्हणजे इतका भारी जातो, थकल्यासारखंही वाटत नाही. खरंच निसर्गात आहे ना खूप मोठी ताकद आहे आपल्याला हील करण्याची आतून. त्या सगळ्या सध्या गोष्टी मी अनुभवते आणि आम्ही जेव्हा असं सोबत असतो आणि इतकं छान सगळ्या गोड-गोड मुमेंट्स असतात, इतके छान मुमेंट्स असतात, ते ना खूप भारी आहेत. म्हणजे आयुष्यात कुठल्या गोष्टी लक्षात नाही राहणार, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या शेवटपर्यंत लक्षात राहतील. आणि त्यामुळेच या गोष्टी ज्या आत्ता चालू केल्यात आणि करतोय, जेवढं होईल ना तेवढं आम्ही या गोष्टी करणार आहे. कारण याने जे सुख मिळतंय ना, ते शब्दात न सांगण्यासारखं आहे किंवा किती पैसे खर्च केले ना, तरी या गोष्टी मिळणार नाही, असं काहीच आहे. त्यानंतर घरी आलो आणि मला वाटलं आता मला स्वयंपाक वगैरे करायला खूप उशीर होईल, पण काहीच नाही. 11:30ला तर मी माझं जेवणही करायला बसले होते. मी मला आहे ना सोयाबीन बनवले होते. अगदी त्याला थोडंसं मॅरिनेट केलं होतं, कांदा, लसूण, थोडासा मसाला घालून आणि थोडंसं बेसन पीठ घालून. आणि ते खाल्ल्यानंतर इतकं बरं वाटलं, कारण खूप भूक लागली होती. साधारण 11:30ला तर मी माझं जेवण केलं होतं आणि 12:30ला यांना दोघांना जेवायला दिलं, नवन्याला आणि तिच्या पप्पांना. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि त्यानंतर मी ब्लॉगला सुरुवात केली. सकाळी खरं बोलण्यात असं काही आलंच नाही, पण आता आता मी ना चहा बनवते आणि आम्ही चौघंही जवळपास 3 वाजता झोपलो असेल. नवन्याचे पप्पा तर 2लाच झोपले. 3 वाजता झोपलो असेल, 3ला झोपलो, कारण आमच्या भांड्यावाल्या मावशीत आहेत, त्या लवकर येत नव्हत्या. मग त्या आल्या, त्या गेल्या, मग म्हणजे येऊन त्यांनी त्यांचं काम करून गेले. त्यानंतर मी, नवन्या आणि मनू झोपलो आणि इतकं गाढ झोपलो आम्ही ना की म्हणजे असं वाटतच नव्हतं उठावं. तुळजामध्ये म्हणजे मनू उठली मध्ये एकदा, तिला थोडासा झोका दिला, ती पुन्हा झोपून गेली. पण नंतर 5 वाजता नवन्याचे फ्रेंड्स आले आणि ते इतके जोरजोरात डोरबेल आणि दरवाजा वाजवत होते की यांना जा जा म्हणेपर्यंत त्यांनी 3 वेळा वाजवलं. आणि हे अगदी एकदम हळू उठले, जरा वेळा बसले, तो दरवाजावर ठोकतायत जोरजोरात. म्हटलं अहो जा एकदा, नाहीतर ही उठेल. आणि ते उठेपर्यंत त्यांनी परत एकदा बेल वाजवली आणि तुळजा उठूनच गेली. मग काय, ती उठल्यावरती कुणाला झोपूनच देणार नाही. मग आम्ही तिघं उठलो, मी, नवन्याचे पप्पा आणि मनू. मग आम्ही तिघं उठलो, तर यांनी नवन्यालाही उठवून घेतलं. मग जरा वेळ बसलो आणि खूप असं आळसल्यासारखं झालं होतं. असं वाटत होतं जेव्हा झोपलो ना तेव्हा खूप अंग दुखतंय, खूप म्हणजे खूप. पण आता असं काहीच वाटत नाही उठून मी जेव्हा चहा बनवायला आले तर मस्त असं चहा बनवते म्हणजे अजून फ्रेश होईल. त्यानंतर असा प्लॅन आहे की मंदिरात जायचं, तर पाहूयात मंदिरात वगैरे गेलो तर, नाहीतर जे आहे ते कंटिन्यू करूया. जेव्हाही आम्ही मंदिरात जायचं ठरवतो तेव्हा असं कधीच होत नाही की आम्ही ते कॅन्सल केले. जेव्हा जायचं ठरवतो तेव्हा आम्ही नेहमीच जातो. तर सगळ्यात पहिलं आलो होतो आम्ही स्वामींच्या मंदिरात आणि इथे आले ना म्हणू इतकी छान हात जोडून बसली होती ना, ते बघून इतकं मस्त वाटलं की काय सांगू. आणि इथे आल्यावर तिला आम्ही थोड्या वेळाचं खाली सोडतो, मग ती सगळीकडे छान मस्त रांगते. आणि त्यानंतर आम्ही तिथून जात असतो ते म्हणजे तुळजाभवानीच्या मंदिरात. इथेही मनू आज आहे ना छान तिच्या दीदीसोबत खेळत होती. आता थोडं असं नवन्या तिला घेऊन चालते, तर तिलाही मजा येत असते. आणि आपण कुठल्याही मंदिरात गेलो की तिथे एक 5-10 मिनिट तर बसतच असतो. तसं आम्ही थोडा वेळ बसलोत आणि त्यानंतर घरी आलोत. हो, तर माझा आजचा जो दिवस आहे तो फायनली संपलाय. 10 वाजत आले आणि आजचा दिवस काहीसा असा होता ना की मी खूप साऱ्या गोष्टी केल्या,
आपण टी व्ही सिरियलमध्ये किंवा मूवीमध्ये बघतो की जी ते फॅमिली ती किती हॅपी फॅमिली असते आणि ती किती छान मुवमेंट्स आहेत ते जगते. आज माझा तसा दिवस होता म्हणायला हरकत नाही. खूप साऱ्या म्हणजे आजची फक्त एक गोष्ट आम्ही ठरवली होती की आम्हाला सकाळी उठून फिरायला जायचं होतं. त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट अशी प्लॅन नव्हती. पण म्हणजे खूप सुंदर गेला, जो मी एक्सप्लेन नाही करू शकत तुम्हाला आजचा दिवस. मस्त असा आमचा ट्रेक झाला आणि ट्रेकही आजचा खूप छान होता. आणि वरती ना त्या डोंगरावर कोणी नव्हतं, आम्ही 4घच जण होतो. इतकी छान शांतता होती, मस्त वातावरण होतं, खूप भारी, खूप म्हणजे खूप भारी. आणि ते उतरतानाही थोडी भीती वाटत होती, कारण तो जो डोंगर होता ना तो अगदी असा होता स्लोप, म्हणजे असा थोडाही असा नव्हता प्रॉपर, असा जागेवर जागेवर हे होतं, चढ होते. त्यामुळे ना तो चढायलाही थोडासा जड गेला होता आणि उतरायलाही, पण मजा मात्र खूप आली. आणि वाटलं की हां आपण ए ए नवान्य काय चाललंय, नाही काढायचं ते. मजा आली, म्हणजे वाटलं हा बाबा थोडासा ट्रेक केला असं काहीसं. नवन्या तर खूप मस्ती करते अशा ठिकाणी, तुळजाही करते. फक्त तुळजाचा एक प्रॉब्लेम होतो की तिचं म्हणणं असतं की मला मोकळं सोडा खाली खेळायला, आणि ते तेवढं असं करता येत नाही, कारण काटे असतात, काही टोचेल घुसेल, म्हणून थोडीशी काळजी घ्यावी लागते. बाकी मात्र अगदी मस्त होतात. घरी आलोत लवकर, मला वाटलं आता मला स्वयंपाकाला खूप उशीर होईल, पण माझं 11:15पर्यंत सगळा स्वयंपाक झाला होता. म्हणजे यांच्यासाठी भाजी भाकर, माझं जेवण. मी तर 11:30लाच जेवणही केलं. त्यानंतर यांचं झालं असेल साधारण 12-1पर्यंत सगळं जेवण. 1पर्यंत हे जेवलेत. फक्त आमच्या ज्या मावशीत कामाला त्या थोड्याशा लेट आल्या, म्हणून थोडासा लेट झाला. आणि दुपारी आम्ही 4घही इतके छान झोपलो, अगदी 2 तास झोप काढली. आणि त्यानंतर एवढं फ्रेश वाटत होतं, असं वाटलं आम्ही दमलोच नाही आहे. त्यानंतर मस्त असं देवाला जाऊन आलोत मंदिरात. आल्यावर स्वयंपाक केला, सगळ्यांचे जेवणं. माझं जेवण मी वेगळं बनवलं होतं, यांच्यासाठी साधंच होतं वरण भात, आणि माझं वेगळं होतं. ते जेवण केलं, आणि एवढं सगळं ऊन, एवढं दमून देखील जेवण झाल्यावर, माझं किचन ओट आवरून झाल्यावर आम्ही थोडंसं चालायला गेलो, शतपावली करायला. शतपावली म्हणजे भरपूर मोठी होते आमची. म्हणजे कधी कधी ना माझं नॉर्मल डेजला संध्याकाळपर्यंत येईपर्यंत असतं की मला कुठेही जायचं नाही, मला नाही यायचं आहे बाहेर फिरायला, मला चालायला नाही यायचं आहे. पण ते बोलले की तू आवरून झाल्यावर खाली ये, मी दोघींना खाली घेऊन जातो. म्हणजे ठीक आहे येते. मी किचन ओटा सगळं छान असं आवरून घेतलं, आणि आम्ही खाली जाऊन फिरून देखील आलो. हे खालीच बसलेत, काही आहेत त्यांचे फ्रेंड्स, त्यांच्यासोबत. फ्रेंड्स नाही म्हणते ना, सोसायटीतले काही जण आहेत, ते बसले होते, तर हेही तिथेच बसलेत. हे बोलले तू वरती जा, मी येतो. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, कारण सगळं तर आवरलेलं आहे, फक्त आता झोपायचं आहे. मस्त चेहरा वगैरे धुवून घेते, कारण म्हणजे जरा मला रिलॅक्स वाटेल. थोडं फेस वॉश वगैरे करून घेते, आणि त्यानंतर आम्हीही झोपणार आहोत. पण मी किचन ओटा आवरून घेतलं आहे. 2 दूध होते ते तापवलेत. हे तूप आणलं यांनी, मला वाटतं सकाळी तूप आणायला लावलं होतं, पण डब्यात काही तूप आहे म्हटलं, ते संपलं की हे तूप त्यात काढेल, तोपर्यंत ते त्यातच राहू देत. आणि ते कडधान्य भिजवलेत, मूग, मटकी आणि चणे थोडेफार भिजत घातलेत, कारण भाज्यांचा फार प्रश्न राहतो. आणि मग असं काही असेल घरात की पटकन बनवता येतं. आणि हे भांडे, सगळे भांडे लावलेत, पण काही भांडे ओले होते म्हणून ते तसे आहेत, बाकी सगळं आवरून झालं. आणि असा होता आजचा माझा हा दिवस. खूप मस्त गेला, खूप छान, म्हणजे खरंच खूप भारी होता. तर तो मी इथेच थांबवते आजचा हा व्लॉग. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत, आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.